नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम सगळ्या शेतकऱ्यांची मी माफी मागतो की आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो थोडासा काल व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं गरजेचं होतं, परंतु काही कारणास्तव मी देऊ शकलो नाही। आता हा व्हिडिओ देत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। पाऊस ढगाळ वातावरणामध्ये 30 ते 40 दिवसाच्या प्लॉटमध्ये कामकाज कसं केलं पाहिजे, जेणेकरून झालेला पाऊस असेल, सातत्याने होणारा पाऊस असेल, ढगाळ हवामान असेल, वाढलेलं तापमान असेल, अशा वेळेस 30 ते 40 दिवसातील बागांना द्राक्षामध्ये या ठिकाणी कुठलीही व्हरायटी असो त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात। अंडागळ असेल, फ्लावरिंग मध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सुटसुटीत पाकळ्यांचा अंतर तुम्ही बघतायत, ही स्टेज आहे। अशा वेळेस घडावर पाणी साचून राहतं, मग गळ होणार, कूज होणार त्या ठिकाणी। मग अशा वेळेस आपण फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे, पाण्याचा त्या ठिकाणी वापर कसा केला पाहिजे ड्रिपच्या माध्यमातून। खास करून गेल्या 2 दिवसापासून जे दक्षिण सोलापूर असेल, नानदचा काही भाग असेल, त्याचप्रमाणे मंगळवेढा असेल, जतचा काही भाग असेल, बालगाव असेल, त्या ठिकाणी जतचा बराचसा भाग आहे सांगली जिल्ह्यातील, त्या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे। अशा वेळेस ज्या ज्या बागा सेटिंगच्या पुढे गेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारे घाबरण्यासारखं काम नाही। रेग्युलर जे आपलं वेळापत्रक आहे तेच सातत्याने चालू ठेवायचं आहे। परंतु ज्या ह्या स्टेजेस आहे 30-32 दिवसापासून 40-42 44 दिवसापर्यंतचे जे प्लॉट आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं 30 ते 40% फ्लावरिंग अवस्था या ठिकाणी तुम्ही बघताय। अशा वेळेस अशा बागेमध्ये जर पाऊस झाला, रात्रभर घडावर पाणी साचून राहतंय, सकाळी त्या ठिकाणी सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर न करता आपल्याला गळकूज आणि या वातावरणामध्ये म्हणजे या सिच्युएशनला जर ढगाळ हवामान, वाढलेलं तापमान आणि होणारा पाऊस, थोडा जरी पाऊस झाला तर डाउनी मिल्डूची तुमच्याकडे दाट शक्यता घडामध्ये येण्याची शक्यता आहे। आणि तो डाउनी मिल्डू तुम्हाला ज्या वेळेस 60, 65, 70 दिवसाची बाग होईल त्यावेळेस दिसेल। मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे। पाऊस येतोय, सकाळी आपल्याला उघडीप मिळते, अशा वेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरत असताना त्या ठिकाणी पाऊस झाला, 50-60% फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपली बाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही सकाळी घड ओले असताना पहिली फवारणी त्या ठिकाणी करू शकता। डाउनी किंग 500 मिली, झेड 78 400 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या दर्जाचा बॅसिलस 500 मिली, हे तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करा। दुसऱ्या दिवशी परत दुपारून पाऊस होतोय, रिमझिम होतोय, संध्याकाळी होतोय, दुसऱ्या दिवशी फवारणी करायची 200 लिटर पाण्यामधून, रिव्हर्स 160 मिली आणि स्कोर 100 मिली, अशी दुसरी फवारणी करून घ्या। खूपच पाऊस होतोय, बाग आपली 80-90% फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे, गळ आणि कूज जर वाटत असेल तर या ठिकाणी हा जो ओलांडा आहे या ठिकाणी खुरपं घ्या, खुरप्याने जोरात टोचा मारा, या ठिकाणी पाणी काढून घ्या, टोचा मारायचा डायरेक्ट। आता माझ्या हातात खुरपं नाही, तुम्हाला दाखवलं असतं। नीट लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, जिथं सातत्याने 2 ते 3 दिवस पाऊस होतोय इथं दिवसावर जाऊ नका। स्टेजेस वाढलेल्या तापमानामुळे लवकर येत आहेत, काही शेतकऱ्यांच्या फेल उशिरा झाल्या, इथं स्टेज प्रामुख्याने उशिरा येणार आहे। वेळेत फेलफूट वानफूट काढली त्या शेतकऱ्यांना दोडा अवस्था कदाचित 29, 30, 31 दिवसालाच येईल, 35-36 दिवसाला फ्लावरिंग 70-80% येईल, 40-41 दिवसात फ्लावरिंग पास होईल। या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओचा विषय आहे ढगाळ वातावरण व पाऊस, यामध्ये 30 ते 40 दिवसामध्ये कामकाज कसं केलं पाहिजे। अगदी पाण्याचा ताण देखील त्या ठिकाणी द्यायचा नाही। आणि जिथं जिथं आज 35 दिवस आहे, 34 दिवस आहे, या व्हिडिओ बघताना पुढचे 5-6 दिवस पाऊस दाखवतोय, ढगाळ हवामान आहे, वाढलेलं तापमान आहे, थंडी कमी आहे, आपल्याकडे गळकूज झाली नाही पाहिजे, गळकूजही झाली नाही पाहिजे, नैसर्गिक गळ पण झाली पाहिजे। त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने काम करत असताना जमिनीतून फॉस्फरस लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी मी बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलंय की साधारणतः 15-20% पासून 50-60% पर्यंत जमिनीतून रूट झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि फॉस्फरस हा जो घटक आहे, फिक्सेशन जे होतंय, लवकर वेली उचलत नाही, त्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 5 किलो ICL च 0-60-20 घ्या। आता परत तुम्ही म्हणाल की डॉक्टरला ICL नी विकत घेतलं, या गोष्टी सोडून द्या, रिझल्ट आपल्याला महत्वाचा आहे। 0-60-20 ICL च घ्यायचं 5 लिटर 4 स्ट्रोक सोबत। अगदी 80-90% फ्लावरिंग अवस्था आहे, लोंगेशन व्हरायटी असतील, पावसाळी वातावरण असेल, मध्ये 2 GH स्प्रे आपल्याला देता आले नाही, आपल्याला पॉइंट मिळवायचा आहे, 90-95% फ्लावरिंग अवस्थेमध्ये इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये तुम्हाला पाठीमागे देखील सांगितलं, सेटिंग स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या। एकरी 18 ग्रॅम पर्यंत GA घ्या, 1 लिटर तुम्हाला लॉंग साईज घ्यायचं, 1 किलो युरिया
चांगलं एखादं ॲमिस्टार असेल, लुना असेल, त्याचप्रमाणे रिव्हर्स असेल, कुठलंही एक बुरशीनाशक त्यामध्ये टाकून घ्या. जिथं पावसाळी वातावरण आहे, ढगाळ हवामान आहे, जे आपण 15-20%, 40-50% आणि 70%ला जे स्प्रे देऊ शकलो नाही, अशा ठिकाणी आपल्याला चांगला पॉईंट मिळवण्यासाठी या स्प्रेची फार मदत त्या ठिकाणी होईल. गोल व्हरायट्यांमध्ये एक्सपोर्टचं काम करत असताना पावसाळी वातावरण आहे, वाढलेलं तापमान आहे, त्या ठिकाणी थ्रिप्सचा देखील प्रादुर्भाव होईल. त्याकरता आपण एक 25, 30, 40% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये एकरी 180 मिली पर्यंत डेलिकेटचा एक स्प्रे करून घ्या संध्याकाळी 5-6च्या दरम्यान. आणि त्यानंतर ज्यावेळेस सेटिंग स्प्रे द्याल, त्या सेटिंग स्प्रेच्या अगोदर किंवा नंतर मोएंटो ओडी एकरी त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यामधून 200 मिली एकरी 400 लिटर पाणी जाऊ द्या. ड्रीप मधून तुम्ही दिलंय 0-60-20. तुम्हाला नायट्रोजनचा वापर साईज मिळवण्यासाठी कसा करायचा त्याचा व्हिडिओ तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकतात. गोल व्हरायट्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्लिटली ज्वारी अवस्था येऊ द्यायची, पूर्णपणे 110% फ्लॉवरिंग पास झाल्यानंतर सेटिंग स्प्रे घ्यायचा आहे. तो सेटिंग स्प्रे घेत असताना एकरी 12 ग्रॅम पर्यंत जीए तुम्हाला घ्यायचा आहे. त्या जीए सोबत ॲजिटेक सीपीपी 1 लिटर, मास्टर ॲग्रोचं टेक कॅल 1 लिटर आणि जर गरज वाटल्यास एखादं चांगलं बुरशीनाशक त्यामध्ये टाकून घ्या. आपला व्हिडिओचा विषय आहे 30 ते 40 दिवसात ढगाळ हवामान आहे, पाऊस आहे. या 10 दिवसात कदाचित 32-34 दिवसाची बाग आहे. काही शेतकऱ्यांनी मला कॉल केले, दोडा अवस्था आहे, पाऊस येतोय, घाबरून जाऊ नका. त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर करा. जसं डाउनी किंग Z78 सांगितलं, दुसऱ्या दिवशी रिव्हर्स स्कोर सांगितलं, तिसऱ्या दिवशी जर तुम्हाला पाऊस वाटत असेल त्या ठिकाणी कुमानेल अगदी साधी सोपी फवारणी आहे. कुमानेल 500 मिली 05234 500 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम घ्या किंवा रोको 200 ग्रॅम घ्या. एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी फक्त कुमानेल 05234चा स्प्रे केला तरी चालेल. ज्या वेळेस आपली बाग 60-70% फ्लॉवरिंगच्या पुढे आहे, पाऊस येतोय, गळकुजीची भीती वाटते, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, वेली पाणी धरून ठेवते, पानांवर पाणी साचतंय, घडांमध्ये पाणी साचतंय, त्यावेळेस तुम्ही इथं टोचा जर मारला, एक खुरपं घ्यायचं, एक टोचा मारून द्यायचा, पाणी निघून गेलं, गळकूज तुमची होणार नाही. आणि ती होत असताना जर वाटतंय तुम्हाला कूज वाटते, फक्त कूज वाटते, अशा वेळेस तुम्ही 05234 500 ग्रॅम, डाउनी किंग 500 मिली, Z78 400 ग्रॅम असा स्प्रे घ्या. फक्त कूज वाटत असेल तर, गळ आणि कूज दोन्ही होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे प्रोशेल 150 मिली, अँट्राकॉल 400 ग्रॅम, पोटॅशियम सोनाइट 500 ग्रॅम अशी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जर गळ आणि कूज तुम्हाला वाटते, बंचला धक्का दिला, मी जोरात धक्का देतोय, इथं होत नाहीये, परंतु ज्या ठिकाणी पाऊस येतोय, पाणी घडामध्ये साचतंय, तुम्ही सकाळी लवकर, मला सकाळीच आज 2 फोन आले की सर तुम्ही आज स्प्रे दिलेला आहे रिव्हर्स आणि स्कोरचा, घडांवर पाणी आहे, मी स्प्रे केला नाही, आता 11:30-12 वाजले. 11:30-12 वाजेची वाट बघू नका. पाऊस थांबलाय, रात्री पाऊस झाला, सकाळी एक ट्रॅक्टर साधा फिरून घ्या, थोडी हवा मारून घ्या, त्या ठिकाणी पाणी थोडंसं तुमचं कमी होईल, घड सुरक्षित त्या ठिकाणी तुमचं पाणी निघून जाईल आणि लगेच जो तुम्हाला शेड्यूल मध्ये स्प्रे आलाय तो करून घ्या. म्हणजे डॉक्टर किसानचा असेल किंवा कुणाचंही मार्गदर्शन घेताय, स्वतःच्या पद्धतीने काम करताय, तरी त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सल्ला आहे. पाऊस येतोय म्हणून घाबरायचं नाही. इथून मागे पाऊस आला आणि आपली बाग गेली असे खूप शेतकरी कमी आहेत जे नियोजनबद्ध काम करतात. पाऊस येणार, वातावरण आहे नैसर्गिक, त्या ठिकाणी आपल्याला सामना करत राहत. द्राक्ष शेतीला आपण गेल्या 4-5 वर्षापासून तोट्यामध्ये करत असताना हळूहळू नफ्यात कशी आणता येईल, आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल, या सगळ्या गोष्टींचं नियोजन जर तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवलं, फवारणी असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, आपल्या बागेतील आपल्याला स्टेज जर लक्षात आली नाही, कितीही फवारण्या केल्या तर आपल्याला व्यवस्थितरित्या क्वालिटी त्या ठिकाणी मिळणार नाही, अवरेज मिळणार नाही, आपला खर्च वाढतच जाईल. म्हणून छापल्याप्रमाणे 1 दिवस, 10वा दिवस, 11वा दिवस, 30वा दिवस, 40वा दिवस, 50वा दिवस या पद्धतीने जर शेड्यूल अजूनही तुम्ही राबवत असाल तर नक्कीच इथून मागे जशी तोट्याची शेती केली तीच तोट्याची शेती शेवटपर्यंत होत राहील. म्हणून आपल्याला या स्टेजेस लक्षात घ्यायचे आहे. दोडा अवस्था असेल, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून प्रत्येक स्टेजेसचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. खुर्चीवर बसून फोटो मागे दाखवले जात नाही, प्रत्यक्ष बागेत जाऊन तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न माझा असतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, चॅनलला प्रथम आला, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक तुम्हाला नवनवीन ज्या व्हिडिओची गरज आहे तो देण्याचा मी प्रयत्न आज हात जोडून विनंती करतो. लाईक करायला आवडला तर नक्की लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. एवढंच मी सांगतो आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना.
पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.